मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या ऑडिओ बुकला आपण सुरुवात केलेली होती। याच्यातील आपण प्रस्तावना चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4 इथपर्यंत आपण पूर्ण व्हिडिओ पाहिलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ती सगळ्यात आधी तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पहा, नंतरच या व्हिडिओवर या, कारण प्रत्येक व्हिडिओ आपण चॅप्टर वाईज घेतलेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 5 धडा 4 हे घेणार आहोत। तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पण नक्कीच लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते। तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा। तर चला मग सुरुवात करूत। प्रकरण 5 धडा 4 करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशनचं सामर्थ्य। मला शाळेमध्ये रॉबिनहूड आणि त्यांचे आनंदी दोस्त यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या। आमच्या शिक्षकांना ती एक विस्मयकारक आणि अद्भुतरम्य नायकाची केविन कोसिनसारख्या कथा वाटायची। तो श्रीमंतांना लुटून ते पैसे गरिबांमध्ये वाटत असत। माझ्या श्रीमंत डॅडना मात्र तो हिरा वाटायचा नाही, ते त्याला लुच्चा माणूस म्हणत असत। रॉबिनहूड कधीच गेला, पण त्याचे सहकारी अजूनही आपल्यामध्ये आहेत। श्रीमंत अधिक पैसे का देत नाहीत? श्रीमंतांनी अधिक कर द्यावेत आणि त्याचा वापर गरिबांसाठी करावा, असे अनेकांना वाटत असतं। श्रीमंताकडून घेऊन गरिबांना देण्याची ही रॉबिनहूड थिअरी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या मुळावर आली आहे, त्यामुळे त्यांनाच खूप त्रास झाला आहे। या काल्पनिक ध्येयामुळे मध्यमवर्गीयांचे खूप कर लादले जातात, हेच वास्तव्य आहे। श्रीमंत तेवढ्या प्रमाणात कर भरत नाहीत, मध्यमवर्गीय, त्यातही उच्च मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात कर भरतात। हे कसं घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं लागेल। त्यासाठी आपल्याला करांचा इतिहास शोधावा लागेल। माझे उच्चशिक्षित डॅड शिक्षणाच्या इतिहासातले तज्ज्ञ होते, ते श्रीमंत डॅड करांच्या। त्यांनी मला आणि माईकला सांगितलं होतं की मुळात इंग्लंड आणि अमेरिकेत करच नव्हते। अधूनमधून होणाऱ्या युद्धामुळे तात्पुरते कर लावले जायचे। त्यावेळचे सम्राट किंवा अध्यक्ष तशी घोषणा करत, काम झालं की कर काढले जायचे। 1799 ते 1826 या दरम्यान नेपोलियनच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटनमध्ये प्रथम कर लावण्यात आले। अमेरिकेत 1861 ते 1865 या काळात यादवी युद्धामुळे कर लागू झाले। इंग्लंडमध्ये 1874 पासून आयकर लागू झाला। अमेरिकेत 1913 मध्ये 16वी घटना दुरुस्ती करून आयकर लागू करण्यात आला। एकोकाळी अमेरिकन्स हे करांच्या विरोधात होते। चहावर प्रमाणाबाहेर कर लावल्यामुळेच बोस्टन टी पार्टीची घटना घडली होती, त्यामुळेच तर क्रांतिकारी युद्धांची ठिणगी पडली। इंग्लंड आणि अमेरिकेत आयकराची कल्पना पूर्णपणे राबवण्यासाठी 50 वर्षे लागली। सुरुवातीला हे कर फक्त श्रीमंतांसाठी लागू करण्यात आले होते, अर्थात या तारखावरून हे स्पष्ट होत नाही। हाच मुद्दा मी आणि माईकनं नीट समजून घ्यावा असे श्रीमंत डॅडना वाटायचं। करांची निर्मिती ही श्रीमंतांना शिक्षा म्हणून करण्यात येत आहे असं गरीब आणि मध्यमवर्गीयांना सांगून ही कल्पना लोकप्रिय करण्यात आली आणि त्यामुळेच बहुसंख्य लोकांनी ती स्वीकारली, हे त्यांनी समजावून सांगितलं। याच कल्पनेतून सर्वसामान्यांची या करांच्या बाजूनं मतदान केलं आणि तो घटनेने कायदेशीर झाला। त्याचा उद्देश जरी श्रीमंतांना शिक्षा देणं हा असला, तरी वास्तवात त्यांना त्याच्या बाजूनं ज्यांनी मतदान केलं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाच गुंडाळून टाकलं। एकदा पैशांची चव चाखल्यानंतर सरकारची ही भूक वाढली। श्रीमंत डॅड सांगत होते, तुझे डॅड आणि मी 2 टोकांना आहेत। ते सरकारी अधिकारी आहेत आणि मी भांडवलदार। आम्हाला पैसे मिळतात, पण आमचं यश विरोधी गोष्टीवर मापलं जातं। त्यांना खर्च करण्यासाठी जो काही पैसा मिळतो तो जास्तीत जास्त खर्च करणं, जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेणं, यातच त्यांचं यश आहे। असं केलं की त्यांची संस्था मोठी होते आणि त्यांच्या दृष्टीने जेवढी संस्था मोठी तेवढंच ती चालवणारा यशस्वी। सरकारमध्ये तुम्हाला जेवढा सन्मान मिळतो, दुसऱ्या बाजूला माझ्या संस्थेत मी जेवढी कमी माणसं कामाला घेतो तितकाच माझा खर्च कमी होतो आणि माझे गुंतवणूकदार मला तेवढा सन्मान देतात। त्यामुळेच मला सरकारी माणसं आवडत नाहीत। त्यांची साध्य आणि उद्दिष्ट उद्योजकांपेक्षा वेगळी असतात। सरकार जसं जसं वाढत जातं तसे तसे त्याला अधिकाधिक डॉलर्स लागतात। माझ्या सुशिक्षित डॅडचा सरकारने लोकांना मदत करण्यावर विश्वास होता। त्यांची जॉन एफ केनेडी यांच्यावर श्रद्धा होती। त्यांना शांतीसेना आवडायची। त्यांना शांतीसेनेची संकल्पना एवढी आवडली होती की त्यांना जेव्हा मलेशिया, थायलंड आणि फिलिपिन्स इथे पाठवण्यात येणार होतं, तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी यांनी खूप कष्ट घेतले होते।
ते कायम जास्तीत जास्त अनुदान आणि बजेटमध्ये वाढ करून घेण्याच्या मागे असत. तसं केल्याने त्यांना ते जिथं नोकरी करत होते त्या शिक्षण खात्यात आणि शांती सेनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेता आलं असतं. मी 10 वर्षाचा असेल तेव्हा श्रीमंत डॅड म्हणायचे की सरकारी नोकर म्हणजे आळशी चोरांची टोळी आहे. त्याचवेळी माझे गरीब डॅड म्हणायचे, श्रीमंत लोक हे लोभी आणि लुच्चे आहेत. त्यांना जास्तीत जास्त कर भरायला भाग पाडलं पाहिजे. माझ्यासाठी हे सारंच अवघड होत होतं. तेव्हा मी शहरातल्या सर्वात मोठ्या भागवलदारांसाठी काम करायचो आणि सरकारचे महत्त्वाचे अधिकारी असलेल्या वडिलांकडे परत यायचो. कोणावर विश्वास ठेवायचा हेच तेव्हा समजत नाही. असो, आपण जेव्हा करांचा इतिहास पाहतो तेव्हा अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात. मुळात ही कर प्रणाली मंजूर झाली कारण लोकांचा रॉबिनहूड सिद्धांतावर विश्वास होता. पुढे मात्र सरकारचीच पैशाची भूक वाढली आणि त्यांना मध्यमवर्गीयांनाही करांच्या जाळ्यात खेचण्याची गरज भासू लागली. मग ते आणखी खालीही उतरले. दुसऱ्या बाजूला श्रीमंतांना यातही संधी दिसली आणि ते नियमांशी खेळू लागले. मी आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीमंतांना कॉर्पोरेशनचं ज्ञान आणि आधीपासूनच होतं. समुद्रावर जहाज फिरू लागली तेव्हापासूनच ही पद्धत वापरण्यात येत होती. प्रत्येक जलप्रवासामध्ये आपली जोखीम मर्यादित राहावी यासाठीच श्रीमंत लोकांनी कॉर्पोरेशनची निर्मिती केली. ते जलप्रवासाला अर्थपुरवठा करण्यासाठी कॉर्पोरेशनमध्ये पैसे ठेवायचे. ही कॉर्पोरेशन्स मग खलाशांच्या नियुक्त्या करत. एकदा सगळी कामं मार्गी लागली की ते जहाज संपत्तीच्या शोधासाठी सफरीला निघायचे. जर ते जहाज हरवलं किंवा बुडालं तर खलाशांचा जीव जायचा, पण गुंतवणूकदारांचा तोटा मर्यादित असायचा. कॉर्पोरेशनमध्ये गुंतलेलाच पैसा बुडायचा. ही कॉर्पोरेट रचना तुमच्या इन्कम स्टेटमध्ये आणि ताळेबंदाच्या बाहेर कशी राहते हे खालील आराखड्यातून स्पष्ट होईल. कॉर्पोरेशनच्या कायदेशीर रचनांच्या सामर्थ्याचं ज्ञान श्रीमंतांना असतं. त्यामुळे या गोष्टीचा गरीब किंवा मध्यमवर्गीयपेक्षा त्यांनाच जास्त फायदा होतो. मला एक समाजवादी आणि दुसरे भांडवलदार डॅड प्रशिक्षण देत असल्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल, आर्थिक गडी उत्तम बजवायची असेल तर भांडवलशाहीचं तत्त्वज्ञान जास्त योग्य आहे याची जाणीवही मला लवकर झाली. समाजवादी मंडळींना आर्थिक बाबीचं ज्ञान नसतं आणि त्यांची शिक्षा शेवटी ते स्वतःलाच देत असतात. श्रीमंताकडून घ्या म्हणणाऱ्यांना काहीतरी फायदा होत असेलही, पण त्यावरही मात करण्याचा मार्ग श्रीमंतांनाच सापडतो. त्यामुळे शेवटी मध्यमवर्गीयावरही कर लादले गेले. हे घडलं कारण श्रीमंतांना पैशाच्या सामर्थ्याचं ज्ञान होतं म्हणूनच, आणि हा विषय शाळेत शिकवलाच जात नाही. श्रीमंतांनी बुद्धिजीवावर कशी मात केली? एकदा श्रीमंताकडून घ्या हा कर मंजूर झाल्यानंतर सरकारी खजिना भरून वाहू लागला. सुरुवातीला लोक आनंदी होते. आलेला पैसा सरकारी कर्मचारी आणि पुन्हा श्रीमंताकडे वळाला. सरकारी कर्मचाऱ्यांना तो नोकरीच्या आणि पेन्शनच्या रूपाने मिळाला, तर श्रीमंतांना कंत्राटाच्या रूपानं. त्या पैशातून गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी जी काही काम करण्यात आली त्यांची कंत्राट श्रीमंतांनाच मिळाली. सरकार ही पैशाचा खंदकच झालं होतं. प्रश्न निर्माण झाला तो त्या पैशाच्या व्यवस्थापनातून, पैशांच्या वाहत्या राहण्यातून. थोडक्यात सांगायचं तर सरकारी धोरणामुळे. तुम्ही जर सरकारी अधिकारी असाल तर स्वतःजवळ जास्तीचा पैसा न ठेवणं, तुमच्याकडे येणारा पैसा पूर्ण वापरणं बंधनकारक असतं. तुम्हाला पैसा वाचवता येत नाही. तुमच्याकडचा निधी जर पूर्णपणे वापरला गेला नाही तर पुढच्या बजेटमध्ये तुम्हाला मिळतच नाही. तुमच्या आकारी क्षमतेपेक्षा शिक्का बसतो. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक जास्तीत जास्त पैसे वाचवतात आणि तीच त्यांची कार्यक्षमता समजली जाते. सरकारी खर्चाचं वर्तुळ तयार झाल्यामुळे आणि त्याचा परीघ विस्तारू लागल्यामुळे पैशांची मागणी वाढली. ते मिळवण्यासाठी ज्यांनी कर धोरणांच्या बाजूनं मतदान केलं होतं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही कराच्या जाळ्यात खेचण्यात आलं. अस्सल भांडवलदारांनाही करांच्या जाळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधला. त्यांना कॉर्पोरेशन्सला मिळणाऱ्या संरक्षणाचा आधार घेतला. बहुसंख्य लोकांनी कॉर्पोरेशन्स स्थापन केलेली नसताना मुळात त्यांना हेच माहीत नसतं की कॉर्पोरेशन म्हणजे एखादी वस्तू किंवा गोष्ट नाही. कॉर्पोरेशन म्हणजे काही कागदपत्र असलेली एक फाईल असते, ज्या फाईलची सरकार जबाबदारी नोंदणी करते आणि ती फाईल वकिलाच्या कपाटात पडून असते. कॉर्पोरेशन म्हणजे काही एखादी मोठी इमारत नाही किंवा फॅक्टरी नाही. कॉर्पोरेशन हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो. तो आत्मा नसलेली व्यक्ती तयार करत असते. कॉर्पोरेशनमुळे श्रीमंताच्या संपत्तीला पुन्हा एकदा संरक्षण मिळालं. आयकर कायदा संपूर्णपणे लागू झाल्यानंतर
कॉर्पोरेशन्स भलतेच लोकप्रिय झाले, कारण त्याच्या उत्पन्नावरील कर हा व्यक्तिगत उत्पन्नावरील करापेक्षा कमी होता. शिवाय ठराविक खर्च हे कॉर्पोरेशनच्या नावाखाली कर न भरताही करता येत होतं. आहे रे आणि नाही रे या दोन गटामधील युद्ध अनेक शतक सुरू आहे. हे युद्ध आहे श्रीमंताकडून घ्या म्हणणारे आणि श्रीमंत यांच्यामध्ये. जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं असे कायदे मंजूर केले जातात तिथं हे युद्ध सुरू होतं आणि हा प्रकार कायमच सुरू राहील. अडचण हीच आहे की ज्यांना याविषयी पैशाविषयी काहीही माहीत नसते किंवा कमी माहीत असते ते या युद्धात बरंच काही गमावतात. ते रोज सकाळी उठतात, भरपूर काम करतात आणि तेवढाच करही देतात. हेच खेळ श्रीमंत कशा प्रकारे खेळतात हे समजलं तर तेही तसं करू शकतील. तसं झालं की ते आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर असतील. म्हणूनच मी ज्यावेळी शाळेत जा, शिका आणि सुरक्षित नोकरी शोधा असा सल्ला ऐकतो तेव्हा दचकतो. एखाद्या कर्मचाऱ्याकडे सुरक्षित नोकरी असू शकते, पण तो अर्थसाक्षर नसेल तर त्याची या चक्रातून सुटका होणारच नाही. सामान्य अमेरिकन्स आज किमान 5 ते 6 महिने कर भरण्यासाठीच काम करतात. माझ्या मते हा काळ खूपच मोठा आहे. तुम्ही जितके जास्त पैसे कमवता तितके जास्त सरकारला देता. म्हणूनच तर श्रीमंताकडून घ्या या ठरावाला ज्यांना पाठिंबा दिला तोच वर्ग आज ज्याचे परिणाम भोगत दिसतोय. जेव्हा जेव्हा श्रीमंतांना शिक्षा करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ते गोष्टी चुपचाप मान्य करत राहतात, त्यावर प्रतिक्रिया देतात. त्यांच्याकडे पैसा, त्यामुळे आलेली ताकद आणि परिस्थिती बदलण्याची जिगर असते. ते आपखुशीनं करत भरतात, फक्त त्याचा बोजा किंवा करण्याचा प्रयत्न करतात. ते हुशार वकिलांना नोकरीवर ठेवतात, कायदा बदलण्यासाठी, त्यातून पळवाट काढून देण्यासाठी राजकारण्यांना पटवतात. त्यांच्याकडे असा बदल घडवून आणण्याची साधनं असतात. अमेरिकेतील करांचा कायदा हा इतर मार्गांनी कर वाचवण्याला परवानगी देतो. त्यासाठी विविध साधन सगळ्यांसाठीच खुली आहेत. ती सामान्य लोकांना फारशी माहीत नसतात. श्रीमंत लोक कर कमी करण्यासाठी मार्ग शोधत असल्यामुळे त्यांना ती झटकन सापडतात. आपण 1031 इंटरनल रेव्हेन्यू कोडचंच उदाहरण घेऊ. या अन्वये एखाद्याने भांडवलशाही फायदा घेऊन आपली रिअल इस्टेट विकली आणि अधिक किमतीची दुसरी रिअल इस्टेट घेतली तर त्याला या कालादरम्याने फायद्यावरच्या करात सूट मिळते. याचाच अर्थ तुम्ही जर इथं खेळत भांडवल ठेवणार असाल, व्यवहार सुरूच ठेवणार असाल तर तुमच्या फायद्यावर कर द्यावा लागत नाही. ही करबचत कायदेशीररित्या देऊ केलेली आहे. जे लोक याचा फायदा घेत नाहीत ते मालमत्तेचा रकाना वाढविण्याची संधी घालवत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांकडे ज्याचा आधार घेता येईल असं काहीच नसतं. त्यामुळे ते एकाच जागे बसून राहतात आणि सरकारी सुया दंडात टोचून रक्तदान करू देतात. खूपच भरणाऱ्यांनी संख्या पाहून किंवा सरकाराला घाबरून थोडीच कर सवलत मिळवणाऱ्या पाहून मला नेहमीच धक्का बसतो. सरकारी टॅक्स एजंट हा कितीही घाबरणारा असू द्या हे मलाही माहीत आहे. त्यामुळे उद्योगच बंद केले किंवा सरकारच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झाले माझेही कितीतरी मित्र आहेत. मला हे सारं स्पष्टपणे दिसत होतं. पण जानेवारी ते मेपर्यंत सरकारसाठी काम करण्याची किंमत ही घाबरण्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. माझे गरीब डॅड या परिस्थितीशी कशी झुंजले नाहीत तसे मी श्रीमंत डॅडही झुंजले नाहीत. पण ते चालाखीनं खेळले. त्यांनी ते सारं कॉर्पोरेशनच्या माध्यमातून साधलं. मी श्रीमंत डॅडकडून शिकलेला पहिला धडा आता तुम्हालाही आठवत असेल. त्यावेळी मी 9 वर्षाचाच होतो. मला त्यांनी माझ्याशी बोलण्याचा निर्णय घेईपर्यंत बसून राहावं लागायचं. मी अनेकदा त्यांची वाट पाहायचा, त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहायचो. ते हेतू पुरस्पर करत होते. त्यांची ताकद माझ्या लक्षात यावी आणि एक दिवस आपणही अशी ताकद कमवावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण व्हावी असं त्यांना वाटायचं. मी त्यांच्याकडे अनेक वर्ष शिकलो, अभ्यास केला. ज्ञान हेच सामर्थ्य आहे. पैशासोबत खूप सामर्थ्य येतं, पण ते सांभाळण्यासाठी ज्ञानाचंच सामर्थ्य लागतं. हे विचार त्यांनी माझ्याकडून घोटून घेतले. हे ज्ञान नसेल तर तुम्ही फेकले जाता. माईकला आणि मला ते नेहमी सांगत की कर्मचाऱ्याला सगळ्यात जास्त छळणारा माणूस मालक किंवा पर्यवेक्षक नसतो, तर तो कर आकारणारा असतो. तुम्ही त्याला संधी दिलीत तर तो शक्य तितका कर लावतो. आमचा पहिला धडा होता, पैशांसाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. तो याच सामर्थ्याविषयी होता. तुम्ही जर पैशासाठी काम करत असाल तर तुम्ही हेच सामर्थ्य मालकाला देता. तुमचा पैसा जर तुमच्यासाठी काम करत असेल तर ते सामर्थ्य तुमच्या ताब्यात राहतं.
पैशाची ताकद आपल्यासाठी काम करते हे आम्हाला समजल्यावर त्यांना वाटायचे की आता आम्ही आर्थिकदृष्ट्या चालाक व्हावं. अशा छळणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करावा तर तुम्हाला कायद्याची माहिती असणं आवश्यक आहे. ही प्रणाली कशी काम करते याचीही पूर्ण माहिती असायला हवी. तुम्ही जर गोष्टीत अज्ञानी असाल तर तुम्हाला छळणं अगदी सोपं आहे. हे सारं कशाविषयी चालतं हे माहीत असेल तरच लढायची संधी मिळते. त्यामुळे चालाक लोक टॅक्स अकाउंटंट आणि वकिलांना भरपूर पैसे देतात. सरकारच्या तिजोरीत भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा ते खूपच कमी असतात. तुम्ही चालाक व्हा म्हणजे छळ होणार नाही हा माझ्यासाठीचा धडा होता. त्याचा उपयोग त्यांनी आयुष्यभर केला. त्यांना कायदा माहीत होता कारण ते कायद्याला धरून राहणारे आणि तो पळणारे नागरिक होते. तुम्ही बरोबर आहात हे तुम्हाला माहीत असलं की तुम्ही लढा देऊ शकता. अगदी तो लढा रॉबिन हुड आणि त्याच्या आनंदी दोस्तांच्या विरोधात असला तरी देखील ते सांगायचे. माझ्या उच्चशिक्षित डॅडनं मला मोठ्या आणि ताकदवान कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करायला नेहमीच प्रोत्साहन दिलं. ते मला कॉर्पोरेशनची शिडी चढण्यासाठी आवश्यक असणारे गुण नेहमीच समजावून सांगत. पण त्यांना हे माहीत नव्हतं की मी तिथं गेलो की मालकाकडून मिळणाऱ्या पगाराच्या चेकवर पूर्णपणे अवलंबून राहीन. तसं झालं की माझ्यात आणि आपलं संपूर्ण दूध काढून देणाऱ्या गाईत फरक काय राहील. मी जेव्हा गरीब डॅडचा सल्ला श्रीमंत डॅडच्या कानी घातला तेव्हा ते हसून म्हणाले, पण शिडीचाच मालक का होत नाहीस? एखाद्या तरुणाला स्वतःच्या कॉर्पोरेशनचा मालक होण्याचं ते का सुचत होते ते माझ्या लक्षात आलं नव्हतं. ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती तरी देखील मी त्यांना हुरूनही गेलो नाही. कल्पनाशक्तीच्या जोरावर मी ते दृश्यही पाहू शकत होतो. अनेक प्रौढ माणसं एका तरुणाच्या मालकीच्या कंपनीत काम करतील हे नक्कीच वेगळं होतं. मुद्दा एवढाच की त्यावेळी श्रीमंत डॅडनं असं सांगितलं नसतं तर मी माझ्या गरीब डॅडचा सल्ला ऐकला देखील असता. श्रीमंत डॅड अधूनमधून आठवण करून देत असल्यामुळेच स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असावी हे स्वप्न जागं झालं. तीच कल्पना मला वेगळ्या मार्गावर घेऊन गेली. 15 किंवा 16 वर्षाचा असतानाच मला आपण उच्चशिक्षित डॅडनं दाखवलेल्या मार्गावरून चालू शकणार नाही याची जाणीव झाली. पुढे कसं होईल किंवा मुळात हे कसं शक्य होईल ते देखील मला माहीत नव्हतं. पण माझे बाकीचे वर्गमित्र ज्या मार्गावरून जाणार होते तिकडे मी नक्कीच वळणार नव्हतो. याच निर्णयामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. 20च्या मध्यावर असताना मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्यांची वारंवार आठवण होऊ लागली. त्यावेळी मी नुकताच मरीन कॉर्प्समधून बाहेर पडलो होतो. मी खूप पैसा मिळवत होतो पण जेव्हा पगाराचा चेक पाहायचो तेव्हा निराश व्हायचो. माझ्या पगारातून खूप वजावट होत होती. मी जेवढं जास्त काम करायचो तेवढी ती वजावटही वाढायची. मी जसा जसा यशस्वी होऊ लागलो तसं माझ्या बढती आणि पगाराबद्दल बोललं जाऊ लागलं. तेव्हा मी फुशारून जायचो पण त्याचवेळी श्रीमंत डॅडचा सल्ला कानी घुमायचा. तू कोणासाठी काम करतो आहेस? तू कोणाला श्रीमंत करतो आहेस? 1974 मी झेरॉक्समध्ये काम करत होतो. त्यावेळी मी माझ्या पहिल्या कॉर्पोरेशनला आकार द्यायला सुरुवात केली. आता मी माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ लागलो होतो. माझ्या मालमत्तेच्या रकान्यात आधी थोडीशी मालमत्ता होतीच. आता मी तो रकाना मोठा करण्याचा निश्चय केला होता. सगळ्या वजावटी झालेले पगाराचे चेक पाहून मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्यामागचा अर्थ जाणू लागला होता. मी जर उच्च शिक्षित डॅडचा सल्ला मानला तर पुढे काय होईल हे मला स्पष्ट दिसत होतं. अनेक मालकांना असं वाटतं की त्यांना स्वतःचा व्यवसाय सांभाळा असं सांगणं हे त्या व्यवसायासाठी चांगलं नाही. काही बाबतीत हे खरंही असेल पण स्वतःच्या व्यवसायावर एक लक्ष एकाग्र करणं, मालमत्तेत वाढ करणं यामुळे मी चांगला कर्मचारी झालो. माझ्यासमोर एक उद्दिष्ट होतं त्यामुळे मी लवकर यायचो आणि मनापासून काम करायचो. मला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची होती आणि त्यासाठी पैसे साठवायचे होते. हवाई आता भरभराटीकडे वाटचाल करू लागलं होतं. आपण भरभराटीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत हे लक्षात आल्या मी जास्तीत जास्त झेरॉक्स मशीन विकायला सुरुवात केली. मी जास्त मशीन विकली की मला जास्त पैसे मिळत आणि पगारातूनही जास्त वजावट व्हायची. ते मला प्रेरणा देणारं होतं. मला कर्मचारी असण्याच्या सापळ्यातून बाहेर पडायचं होतं. 1975 मी पहिल्या 5 विक्रेत्यांबद्दल एक होतो. अनेकदा पहिल्या क्रमांकावरही होतो. या रॅट रेसमधून बाहेर पडणं माझ्यासाठी आता अत्यावश्यक झालं होतं. माझ्या कॉर्पोरेशनचं कामही चांगलं चाललं होतं. ती रिअल इस्टेट होल्डिंग कंपनी होती. 3 वर्षाच्या आतच माझ्या कॉर्पोरेशनची कमाई झेरॉक्समधल्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त होती. मालमत्तेच्या रकान्यात मी जेवढा पैसा मिळवत होतो
स्वतःच्या कॉर्पोरेशनमध्ये मिळवत होतो तो माझ्यासाठी काम करत होता. झेरॉक्स मशीन विकता विकताच मला श्रीमंत डॅडचा सल्ला पूर्णपणे समजू लागला होता. माझ्या मिळकतीतून येणारा कॅश फ्लो इतका सामर्थ्यवान होता की कंपनीत मला माझी पहिली पोर्श कार विकत घेऊन नाही दिली. माझे झेरॉक्समधले सहकारी समजत होते की मी मिळणारा पैसा उधळतो आहे. मी तसं करत नव्हतो, तर झेरॉक्सकडून मिळणारा कमिशन मालमत्तेत गुंतवत होतो. माझा पैसा हा अधिक पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट करत होता. माझ्या मालमत्तेच्या रकान्यातला प्रत्येक डॉलर हा एक श्रेष्ठ दर्जाचा कर्मचारी होता. ते सारे अधिक कर्मचारी निर्माण व्हावेत आणि मालकाला करारापूर्वी खर्चातून नवी पोर्शे विकत घेता यावी यासाठी ते खूप कष्ट करत होते. मी झेरॉक्ससाठी काम करत होतो, कॉर्पोरेशन माझ्यासाठी काम करत होती आणि माझी पोर्श हा त्याचा पुरावा होती. माझ्या श्रीमंत डॅडनं दिलेला ज्ञानाचा फायदा घेत मी रॅट रेसमधून बाहेर पडू शकलो. हे शक्य झालं कारण मी उत्तम आर्थिक ज्ञान मिळवत होतो. या आर्थिक ज्ञानाशिवाय मी आर्थिक स्वातंत्र्य मिळवूनच शकलो नसतो. मी आता हे ज्ञान वाटण्याच्या हेतूनं अर्थविषयक परीक्षामध्ये इतरांना शिकवतो. मी जिथं जिथं शिकवतो तिथं हे नक्की सांगतो की आर्थिक बुद्ध्यांक हा 4 ढोबळ नैपुण्य आणि विशेष ज्ञानाच्या आधारावर अवलंबून असतो. पहिलं म्हणजे अकाउंटिंग. याला मी आर्थिक साक्षरता म्हणतो. तुम्हाला जर साम्राज्य उभं करायचं असेल तर हे अत्यावश्यक कौशल्य आहे. तुमच्यावर पैशाची जेवढी मोठी जबाबदारी असते तेवढ्या या विषयाचं अचूक ज्ञानही आवश्यक असते. ते नसेल तर तुमचा डॉलरही कधीही कोसळू शकतो. ही मेंदूची डावी बाजू आहे. अर्थसाक्षरता म्हणते तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट वाचता येणं आणि त्याचं आकलन होणं ही क्षमता तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची शक्तिस्थान आणि ममर्थस्थान स्पष्टपणे दाखवते. दुसरं म्हणजे गुंतवणूक. याला मी पैशानं पैसा मिळवायचाच शास्त्र समजतो. यात व्यूहरचना आणि सूत्र गुंफलेले आहेत. ही मेंदूची उजवी बाजू किंवा सर्जनशीलता आहे. तिसरं म्हणजे बाजारपेठ समजावून घेणं. हे मागणी आणि पुरवठ्याचं शास्त्र आहे. बाजारपेठेचं तंत्रज्ञान समजावून घेणं खूप आवश्यक आहे. ते भावनेच्या जोरावर चालतं. 1946च्या क्रिसमसमध्ये जे काही झालं ते भावनेच्या जोरावर चालणाऱ्या बाजाराचं उदाहरण होतं. दुसरी गोष्ट आहे पायाभूत मूळ आधार किंवा गुंतवणुकीची समज. बाजाराची चालू स्थिती पाहता गुंतवणूक करणं योग्य की अयोग्य याचा निर्णय घेता येणं. बहुसंख्य लोक असा विचार करतात की गुंतवणूक आणि बाजारपेठ समजावून घेणं या गोष्टी मुलांच्या दृष्टीनं खूपच गुंतागुंतीच्या आहेत. मुलांना या विषयाचं ज्ञान आधीपासूनच असतं. हे त्यांना समजत नाही. ज्यांना एल्मो डॉलबाबत फारसं माहीत नाही त्यांनी सीमस स्ट्रीटमधील ते पत्र आठवून पाहायचं. 1996च्या क्रिसमसपूर्वी हे पात्र लहान मुलांमध्ये खूप लोकप्रिय होतं. त्याच्या भावल्याही निघाल्या होत्या. त्यामुळे क्रिसमसमध्ये भेट म्हणून बहुतेक साऱ्या मुलांना हीच भावली हवी होती. त्यांच्या खरेदीच्या यादीत ती पहिल्या क्रमांकावर होती. तिची जाहिरात मोठ्या प्रमाणावर होत होती, पण बाजारात मात्र त्याचा तुतवाडा होता. मोठी मागणी आणि पुरवठ्याच्या अभावामुळे बाजारात तीव्र घबराट पसरली होती. विकण्यासाठी दुकानात त्या भावल्याचं नसल्यामुळे पैसे मिळवण्याची पहिली संधी हुकली होती. ज्यांना ती भावली मिळाली नाही त्यांना आपल्या हिरमुसलेल्या मुलांसाठी दुसरं खेळणं घ्यावं लागलं. या भावलीच्या अविश्वसनीय लोकप्रियतेबद्दल मला काही वाटत नाही. मागणी आणि पुरवठ्याच्या अर्थशास्त्राचं ते उत्तम उदाहरण होतं. हीच गोष्ट शेअर्स, बॉन्ड, रिअल एस्टेट आणि बेसबॉल कार्डच्या बाजारात घडत असते. चौथं म्हणजे कायदा. अकाउंटिंग, गुंतवणूक आणि बाजार यांच्याविषयीच्या तांत्रिक कौशल्यभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचा वापर केला तर वाढ स्पोर्टसाठी होतो. एखाद्याला जर कॉर्पोरेशन आणि तिला मिळत असलेला कर सवलतीविषयीची माहिती असेल तर तो एखादा कर्मचारी किंवा व्यवसायाच्या मालकापेक्षा कितीतरी अधिक वेगाने श्रीमंत होतो. चालणं आणि उडणं एवढाच फरक असतो. हा फरक जर दीर्घकालीन संपत्तीचा असेल तर तो खूप मोठा असतो. नंबर 1, करांचा फायदा. कॉर्पोरेशन एखाद्या व्यक्तीपेक्षा खूप काही करू शकते. उदाहरणार्थ, कर भरण्यापूर्वी खर्चाचे पैसे देणं हा सगळा भाग विशेष नैपुण्याचा आहे. तो खळबळजनक आहे. फक्त तुमच्याकडे बऱ्याचपैकी मालमत्ता आणि उद्योगधंदा असेल तरच त्यात उतरणं श्रेयस्कर. कर्मचारी पैसे मिळवतात, त्यावर कर भरतात आणि जे आहे त्याचंच कालक्रम करण्याचा प्रयत्न करतात. कॉर्पोरेशन्स उत्पन्न मिळवते, शक्यतो सर्व खर्च करते आणि जे उरला असेल त्यावर कर भरते.
कॉर्पोरेशन ही कर भरण्यापूर्वीची सर्वात मोठी आणि कायदेशीर पळावट आहे, ज्याचा उपयोग श्रीमंत करतात. तुमच्या गुंतवणुकीत चांगला कॅश फ्लो निर्माण करत असतील तर कॉर्पोरेशन्स उभ्या करणं सोपं आणि कमी खर्चिक आहे. उदाहरणार्थ, तुमच्या मालकीची कॉर्पोरेशन असेल तर हवाईमधल्या सुट्ट्या म्हणजे बोर्ड मीटिंग असते. तुमची सुट्टी, बोर्ड मीटिंग, गाडीची देणी, विमा वगैरे गोष्टी म्हणजे कंपनी खर्च आहेत. एखाद्या हेल्थ क्लबचं सदस्यत्व देखील कंपनी खर्चातच घेते. हॉटेलमधील जेवणाचा अर्ध बिलही कंपनीच्या खर्चातच येते. असं कितीतरी खर्च कंपनीच्या नावे दाखवता येतात, इत्यादी इत्यादी. फक्त ते करपूर्व असण्याची काळजी घ्या. नंबर 2, खटल्यापासून संरक्षण. आपण भांडखोर आणि खटले भरण्याची आवड असणाऱ्या समाजात राहतो. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला वाटा हवा असतो. त्यामुळेच श्रीमंत कॉर्पोरेशन्स कायदेशीर संरक्षण साधन वापरून आपली संपत्ती इतरांपासून लपवत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत व्यक्तीवर दावा दाखल असते तेव्हा त्यांना बहुतेक वेळा अशा संरक्षण साधनांना तोंड द्यावं लागतं. नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की श्रीमंत व्यक्तीच्या मालकीचं काहीच नसतं. त्यांचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, पण ते कशाचेही मालक नसतात. बहुसंख्य लोक प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्याबद्दल सरकारकडे किंवा खटला भरणाऱ्यांकडे गमावून बसतात. या गोष्टी ते रॉबिनहूडच्या गोष्टीतून शिकले आहेत. श्रीमंताकडून घ्या आणि गरिबांना द्या. अर्थात स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असण्यासाठी लागणाऱ्या विशेष गोष्टींसाठी हे पुस्तक नाही. मी एवढंच सांगेल की तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची कायदेशीर संपत्ती असेल तर कॉर्पोरेशन देत असलेले फायदे आणि फायदेशीर संरक्षण याविषयी अधिक माहिती घ्या. या विषयावर खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामध्ये फायद्याबद्दल तपशिलावर माहिती आहे. त्याखेरीज ती कॉर्पोरेशन उभी करण्याविषयी सखोल माहिती देतात. आर्थिक बुद्ध्यांक हा अनेक कौशल्य, उपजत, बुद्धी आणि विशेष कौशल्य यांचं एकत्रीकरण आहे. तुमची महत्त्वाकांक्षा जर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवणं ही असेल तर ही कौशल्य आत्मसात करायला हवीत. त्यांचा सहयोग आर्थिक बुद्धिमत्तेचाही विस्तार करतो. सारांश. कॉर्पोरेशन श्रीमंत मालक कमवतात, कॉर्पोरेशनचे कर्मचारी कमवतात. कॉर्पोरेशनचे श्रीमंत मालक खर्च करतात, कॉर्पोरेशनचे कर्मचारी कर भरतात. कॉर्पोरेशनचे श्रीमंत मालक कर भरतात, कॉर्पोरेशनचे कर्मचारी खर्च करतात. आम्ही याची शिफारस करू की तुमच्या एकंदर आर्थिक व्यूहरचनेचा भाग म्हणून तुम्ही मालाभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचे मालक असावं. तर मित्रांनो, इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला जर हा चॅप्टर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर भेटू मग नेक्स्ट चॅप्टरमध्ये. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. बाय बाय.